सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे। राज्याच्या राजकारणात राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांचा ओढा जास्त असल्याचे दिसत आहे। मनसे प्रमुख राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकास साधण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण ताकदीने महापालिकेची निवडणूक लढविणार असून आतापर्यंत 20 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून 20 डिसेंबर या विहित कालावधीमध्ये अर्ज भरून द्यावे अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे। मनसेचे शहर प्रमुख जैनुद्दीन शेख यांच्या पत्नी सौ नौशाद जैनुद्दीन शेख यांनी प्रभाग क्रमांक 6 साठी तर विनायक माडेकर यांनी प्रभाग क्रमांक 16 साठी आज सोन्या मारुती चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयात उमेदवारी अर्ज घेतला। यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख व प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक असलेले शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळी, सुभाष माने, जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज घेतला आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवारी मागितली असून सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, प्रकाश कोळी, जितेंद्र टेंभुर्णीकर, सुभाष माने यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले आहे। माझी मिसेस नौशाद जैनुद्दीन शेख ह्या सर्वप्रथम उमेदवारी भरण्याकरिता उमेदवारी मागण्याकरिता अर्ज आमचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विनायकांना महेंद्रकर यांना देण्याकरिता आज ते ऑफिसला इथे आले होते। तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये 50% हे महिलांना उमेदवार आहेत। तर पहिलाच अर्ज एक महिलेचा आला या पक्षामध्ये आमचा आल्यामुळे मी समाधानी आहे, कारण सोलापूरचा कारभार हा सगळ्यात सर्व पक्ष। जय महाराष्ट्र। मी जितेंद्र दिलीप टेंभुर्णीकर, मनसे शहराध्यक्ष, वाहतूक सेना विभाग। आज मी सोन्या मारुती येथे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, लोकसभा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांतजी इंगळे यांच्या उपस्थितीत व यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 25-26चा अर्ज घेतलेला आहे। मी प्रभाग क्रमांक 7 मधून इच्छुक आहे व प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण केलेल्या कामाची पावती ही जनता नक्की देईल असा मी विश्वास बाळगतो। यावेळेस आमची तयारी चांगली आहे, त्याप्रमाणे या महानगरपालिकेत रेल्वे इंजिन हे आमचं नक्की घेऊन जाणार अशी आशा बाळगतो। जय महाराष्ट्र। मी सुभाष प्रभाकर माने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष। 2025 आणि 2026 या वर्षाकरता सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकाचा पडघम वाजलेला आहे आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुद्धा माननीय आमचे नेते दिलीप बापू धोत्रे, लोकसभा अध्यक्ष माननीय प्रशांतजी इंगळे, जिल्हा अध्यक्ष माननीय विनायकांना महेंद्रकर आणि शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख या सर्वांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात कार्यालयामध्ये इच्छुकांच्या अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे आणि याप्रमाणे मी सुद्धा प्रभाग क्रमांक 7 मधून इच्छुक उमेदवार आहे। यापूर्वी 2007, 2012 आणि 2017 सलग 3 वेळा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका मी मनसेच्या माध्यमातून लढवलेल्या आहेत। त्याचा मला चांगला दांडगा अनुभव आहे आणि मनसेच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षापासून अनेक लोकोपयोगी मी कार्य केलेलं आहे। त्याची पावती यावेळेला नक्कीच मिळेल। त्यावेळेला राजसाहेबांना सोलापूर शहरातून विजयी होऊन एक खातं उघडून देणार याची निश्चित मी गॅरंटी देतो। तसेच शिवसेनेचे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 2 बंधू एकत्रित झाले आहेत, याचा निश्चितच यावेळी आम्हाला निश्चितच फायदा होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचा मी जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी। तर आज मनसेच्या संपर्क कार्यालयामध्ये
सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे. त्यासाठी मी माझ्या प्रभाग क्रमांक 23 सलगरवाडी, आदित्यनगर, माशाळवस्ती, सोरेगाव या प्रभागातून इलेक्शन लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. आणि आमचे राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांची युती झाल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना प्रचंड बळ मिळालेलं आहे. आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना पक्ष याला चांगले दिवस येणार आणि महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आणि मनसेचं सुद्धा यावेळेला महापालिकेमध्ये आम्ही खातं उघडल्याशिवाय राहणार नाही.